नमस्कार मित्रांनो, आपली शेळी जाणलेली आहे रात्री की आवश्यक जाणली, काही मिळत नाही. हे बघा, पाठबोकड दिलेलं आहे त्यांनी. खूप सुंदर पिल्लं आहेत, बघू शकता तुम्ही. हा काय बोकडे वाटतं नाही, पाठी. आणि हे बोकडे इकडं दाखव, इकडं रात्रीच जाणून बसली मित्रांनो. रात्री केव्हा शिजली काय माहीत, पण सोहम होता इथं शेतामध्ये. सोहमनं आवाज ऐकला आणि फोन केला, पप्पा शेळी वेली आहे आणि 2 पिल्ले दिलेले आहेत तिनं. हे बघा किती सुंदर पिल्ले आहेत, कपाळाला टिके आहेत त्यांच्या, आणि बसलेले आहेत. थोडं ऊन पडूस तर जसं काकडलेले ते आता सध्या. दूध पिऊन बसलेत, दूध पाजलं त्यांना. जार पडायचं बाकी आहे शेळीचा. बघा किती सुंदर पिल्ले आहेत. तर शेळीला आता खुराक चारणं चालू आहे, कारण की खुराक चारल्याच्या नंतर जहार लवकर पडतोय. त्याच्यामुळे तिला आता भरडा दिलेला आहे आपण. भरडा दिल्याच्या नंतर काहीच वेळात जहार पडून जाईल. बकरं खूप सुंदर आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. काकडलेली आहेत ते आता सकाळ सकाळी. एवढं उन्हाचं तिरंग पडूस तर त्यांच्यावरती कुडकुड करू राहिलेत. कपाळाला तिला आहे, खूप छान आहे. बोकड चांगला आहे मित्रांनो. आणि पाठी काकडे नाही ते आता सध्या. आता सकाळी चाललोय मी. आता अजून सूर्यनारायणाचं आगमन पण झालेलं नाही. त्यांना दूध पाजलेलं आहे आता. एकदम सुंदर अशी आपल्या पिल्लांचं आगमन झालेलं आहे आज गोठ्यावरती. खूप सुंदर पिल्ला आहेत मित्रांनो. कालच वाटत होतं काल जण, पण रात्रीच वेली ती 2 पिल्ले दिलेली आहेत. दुधाला पण खूप छान आहे, शेळी चांगली आहे. ऊन पडूस तर जसं उन्हाची तिरंबी एकदा पडली की मस्त हे होऊन जातात ते फार होत. कसे वाटतात किल्ले कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा पाठ सुंदर आहे, बघा टिका कपाळाला. कशी उभी राहते.
मित्रांनो कशी वाटली पिल्लं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि उन्हाळ्यामधले पिल्लं चांगले असतात मित्रांनो. आता इथून समोर यांना म्हणजे कुठली बिमारी होऊ शकत नाही, काय नाही. पिल्लं एकदम स्ट्रॉंग राहणार. पावसाळ्यामध्ये थोडी अडचण असते पिल्लांना, उन्हाळ्यात काही नसते एवढं. उन्हाळ्यात एकदम चांगली क्वालिटी राहते. जवळ उन्हाची ऊब पडूस तर सारखं हे होतात. सध्या काकडलेली ते थंडीचा टाईम आहे. सकाळ सकाळी थंडी वाजती शेतामध्ये. तसं करून राहू दे व्यवस्थित. लहान करू त्या पद्धतीनं आपली शेळी वेलेली आहे. आज करायला अजून 3 शेळ्या आहेत, पण त्यांना वेळ आहे. थोड्या वेळात जार पडल्याच्या नंतर शेळीचं म्हणजे खूप मोकळी होऊन जाते शेळी. कसे आहेत पिल्लं कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. हे बघा सुंदर शेळी. ही शेळी आपल्याकडं मित्रांनो हिचं 4थं येते आता. कारण की याच्या अगोदर 3 वेळेस आपली इथं वेलेली शेळी आणि दरवेळेस 2 पिल्लं देत आहे. मागच्या वेळेस फक्त 1 पिल्लं दिलं होतं, कारण थोडे चारण्याची अडचण, म्हणजे बोकड पण लहान होता क्रॉसिंगला, त्याच्यामुळे 1च पिल्लं दिलं होतं. पिल्लू भारी होतं. यावेळेस पण पिल्लं चांगली आहेत आणि स्ट्रॉंग पिल्लं आहेत दोन्ही पण. आता हे पिल्लं बघा थंडीमुळे थोडं काकडलेली आहे. आता सूर्यनारायणाचं एक 5-10 मिनटामध्ये आगमन होईल आणि तिथून समोर मग थोडं यांना उन्हाची ऊब देऊ आणि नंतर मग यांना एक वेळेस पाजून परत यांना डालग्याखाली कोंडून टाकू. कारण की यांना ऊब येईल, थोडी गरमी येईल. कशी बघती बघा, कुत्रे दिसतात आजूबाजूला, थोडे 1-2 कुत्रे आहेत. आमचंही कुत्र्याचं खूप राग आहे शेळीला. तर मित्रांनो हे अशा पद्धतीनं आपलं शेळ्यांचं नियोजन असतं. शेळी जनली, खूप आनंद वाटला आज सकाळ सकाळी. चांगली बातमी कानावरती पडली. आणि परिस्थिती बिकट असताना सुद्धा आपल्याला अडचण होती पैशाची, पण तरी पण आपण शेळी विकल्या नाही. कारण की हे वाढतं धन मित्रांनो, गरिबाची गाय आहे ही शेळी म्हणजे. आणि चालतं फिरतं ATM पण आहे. कारण की आता बघा तुम्ही, अजून 4 महिन्यामध्ये या पिल्लं आपले चांगले स्ट्रॉंग होणार आणि चांगल्यापैकी इन्कम देणार आपल्याला. त्याच्यामुळं शेळी पालन कधी तोट्यात नसतं. त्याच्यामुळं शेळी पालन प्रत्येक शेतकऱ्याने एकतरी शेळी सांभाळणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला शेतीला आधार, आपल्याला अडीअडचणीत कामं येणारी हे शेळी पालन आहे. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट करा. कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला. तर 2 पाहुण्याचं आगमन आज आपल्या गोठ्यावरती झालेलं आहे. चला तर भेटूया अशाच दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये. शुभ सकाळ सर्वांना. धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल. तुमचा खूप खूप आभारी आहे.
नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय भारत.